हॅलो फ्रेंड्स. तर मी तुषार शिंदे सर आणि आपण आहात शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एका सुंदर अशा प्रकरणाला सुरुवात करत आहोत. 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर.के. नारायण. याचा चिटचॅट वॉर्मिंग अप ही ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी पाहिजे. वॉर्मिंग अप मध्ये चिटचॅटने सुरुवात केलेली आहे. बुक रिव्ह्यू काय असतो तो एकदा तुम्हाला सांगतो. बुक रिव्ह्यू हा असा भाग आहे की जसं आपण कवितेचं रसग्रहण ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम ते करतो किंवा मराठीमध्ये तुम्ही रसग्रहण लिहिता बरोबर, सेम त्या पद्धतीने हा बुक रिव्ह्यू दिलेला आहे. एखादं वृत्तपत्र जर असेल मग ते लोकमत असू द्या किंवा लोकसत्ता असू द्या, त्याला संपादकीय नावाचं एक पान येतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा घडामोडींवरती राजकीय असतील, सामाजिक असतील, पर्यावरणीय असतील किंवा कोणत्याही घटना असतील त्याच्यावरती त्या ठिकाणी संपादक बोलत असतात बरोबर. आणि तसंच त्याच्यातच खाली एक कॉलम असतो आणि त्याच्यावरती नव्याने पब्लिश झालेली जी पुस्तकं असतात त्या पुस्तकांचा रिव्ह्यू वृत्तांत त्या ठिकाणी दिलेला असतो. तर मग या ठिकाणी आपल्याला एक बुक रिव्ह्यू पाहायचं. स्वामी अँड फ्रेंड्स नावाचं एक पुस्तक आहे जे आर.के. नारायण या साहित्यातील विद्वान माणसांनी लिहिलेले ते पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण वॉर्मिंग अप ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी आपण पाहत आहोत आणि चिटचॅट त्याला आपण सुरुवात करतोय. पहा, फॉर्म ग्रुप ऑफ 3 to 4 अँड शेअर द फॉलोइंग विथ युअर ग्रुप्स. तुम्हाला 3 ते 4 विद्यार्थ्यांचा ग्रुप करायचा सांगितलं किंवा ग्रुप अनेक ग्रुप करायचे सांगितले आणि एक चर्चासत्र तुम्हाला त्याचं घ्यायचंय. तुमच्या कल्पना ज्या आहेत किंवा तुमच्या ज्या काही गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत खालील पॉइंट्स विषयी त्या तुम्हाला तिथं मांडायच्या आहेत. पॉइंट्स असे दिलेले आहेत. पहिलं दिलेलं आहे युअर फेवरेट बुक, तुमच्या आवडीचं कोणतंही एक पुस्तक बरोबर. मग तुमच्या आवडीचं कोणतंही एक पुस्तक असेल, टाईप ऑफ बुक, त्या पुस्तकाचं प्रकार कोणता आहे तो प्रकार तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचा आहे. मग आता समजा एखादं पुस्तक जसं सुरुवातीला फक्त त्या ऍक्टिव्हिटीवरती मी बोलतो, तर मग तो पुस्तकाचा प्रकार देताना शॉर्ट स्टोरी आहे, एखादी बायोग्राफी आहे. शॉर्ट स्टोरी म्हणजे लघुकथा, जर लघुकथा असेल एखादी. बायोग्राफी म्हणजे एखादं चरित्र असेल. त्याच्यानंतर एक गोष्ट आणखी त्यात ऍड करतो मी, जर ती ऑटोबायोग्राफी असेल बरोबर, एखाद्याचं आत्मचरित्र असेल लाईक विंग्स ऑफ फायर बरोबर, जर ते असेल तर तुम्ही त्याच्याविषयी बोलू शकता. किंवा श्यामची आई हे मराठीतलं पुस्तक आहे त्याच्याविषयी असेल किंवा स्टोरीज ऑफ अकबर अँड बिरबल, अकबर आणि बिरबलच्या काही गोष्टी असतील, पंचतंत्रामधल्या काही गोष्टी असतील तर त्याचा बुक रिव्ह्यू तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर एखादी थ्रिलर असेल, रोमांचक कथा असेल बरोबर, म्हणजे काही शहारे येणाऱ्यासारख्या गोष्टी त्या जर असतील, ऍडव्हेंचरस स्टोरी असेल, साहसाची गोष्ट असेल तर त्याचाही तुम्ही बुक रिव्ह्यू या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यानंतर सायन्स फिक्शन असेल, विज्ञान आधारित एखादं लेख असेल, प्रकरण असेल बरोबर, एखादं ड्रामा असेल किंवा काही विज्ञान आधारित कोणतंही एखादं पुस्तक जर कोणी लिहिलेलं असेल बरोबर, तो ड्रामा असण्याचा काही संबंध येत नाही, पण विज्ञान आधारित जसं की ग्रेट सायंटिस्ट आहे, अन एपिडेमी ऑफ करेज आहे बरोबर, अशा काही जर गोष्टी असतील तर त्याच्यावर त्याचा रिव्ह्यू देणं. त्याच्यानंतर एखादं हिस्टॉरिकल बुक असेल त्याचा रिव्ह्यू देणं. एखादी हिस्टॉरिकल स्टोरी असेल ती जर तुम्हाला बुक रिव्ह्यूच्या माध्यमातून द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. मग त्याच्यासाठी काय करायचंय, तर पहिलं युअर फेवरेट बुक, माय फेवरेट बुक इज विंग्स ऑफ फायर असं एखादा म्हणू शकतो. द टाईप ऑफ दिस बुक इज इट इज अन ऑटोबायोग्राफी ऑफ एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. त्यांचं ते आत्मचरित्र आहे असे तिथं आपण लिहू शकतो. म्हणजे बायोग्राफी नाही, ती ऑटोबायोग्राफी आहे बरोबर. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे अबाउट रायटर, लेखकाविषयी, लेखकाचं बॅकग्राऊंड तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजेच थोडक्यात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वॉज फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट, ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्यांच्याविषयी माहिती देऊ शकता त्या रायटरच्या किंवा ऑथरच्या कॉलममध्ये, किंवा तो पॉईंट टाकून लिहा किंवा कसं तुम्हाला जसं बुक रिव्ह्यू द्यायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. इकडे जो स्वामी अँड फ्रेंडचा बुक रिव्ह्यू आहे तो 3 पॉइंट्स मध्ये संपून गेलेला आहे. पण
इथं काही पॉईंट्स दिलेले आहेत. नंतर मेन कॅरेक्टर, आता विंग्स ऑफ फायर मधलं मेन कॅरेक्टर कोण आहे? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहेत. अजून मायनर कॅरेक्टर्स भरपूर आहेत त्या स्टोरी, त्यांच्या आत्मचरित्रामध्ये. मग जर स्टोरी असेल अकबर अँड बिरबल, जर हे कॅरेक्टर तुम्ही पाहत असाल तर मेन कॅरेक्टर ऑफ दिस स्टोरी इज बिरबल. बिरबल हा मेन कॅरेक्टर आहे. बरोबर. आपण सॉंग ऑफ सॉंग्स पाहिलं 8वीला, ती एक स्टोरी आपण पाहिली अकबर आणि तानसेनची, आणि त्या तानसेनचे असणारे गुरु संत हरिदास, बरोबर, यांची पण आपण स्टोरी पाहिली. मग अशा पद्धतीने काही येऊ शकतं. मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी द्यायची, बॅकग्राऊंड, मग त्याच्यामध्ये टाइम प्लेस द्यायचं, म्हणजे प्लॉट स्ट्रक्चर द्यायचं, थोडक्यात कथानक. बरोबर. पण कथानक तुम्ही डायरेक्ट मांडू शकत नाहीत. का? तर जर तुम्ही मांडायला गेले तर यू आर अ स्पॉइलर. तुम्ही कोण आहात? एक स्पॉइलर आहात, पुस्तकाचा कंटेंट खराब करणारे आहात. बरोबर. आणि ते पुस्तक घेऊन वाचलं पाहिजे म्हणून बुक रिव्ह्यू द्यायचा असतो, हे पण नीट लक्षात ठेवा. कारण इकडं स्वामी अँड फ्रेंड्स जर पुस्तकचं बुक रिव्ह्यू जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला वाटेल की अरे पुस्तक घेऊन वाचलं पाहिजे बरं, की खूप भारी पुस्तक आहे म्हणल्यानंतर. बरोबर. मग त्याची चांगले गुण तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचे असतात. काही प्रॉब्लेम्स असतील तर ते द्यायचे. नंतर डेलिमाज, काही द्विधावस्था असतील तर त्या द्यायच्या. द्विधावस्था म्हणजे काय ते एकदा सांगतो. डेलिमा खूपदा मी एक्सप्लेन करत असतो. पण डेलिमा, टू बी ऑर नॉट टू बी, जगावे की मरावे हाच प्रश्न. म्हणजे ही गोष्ट करू वाटत नाही, ती गोष्ट करू वाटत नाही. बरोबर. सांगू की नको सांगू, बोलू की नको बोलू. बरोबर. अशा ज्या गोष्टी असतात यांना डेलिमा म्हणतात, मनाची द्विधा अवस्था. बरोबर. मग द्विधा अवस्था देणारी जर गोष्ट असेल, त्याच्यानंतर पुढं एनी स्पेशल मेसेज, जर एखादा काही विशिष्ट असा जर संदेश त्या स्टोरीमधून मिळत असेल तर तुम्ही तेही तिथं मांडू शकता. त्याच्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी सांगितली पहा, यू हॅव रिसेंटली रीड अ स्टोरी, अ शॉर्ट स्टोरी, नॉवेल, ड्रामा, सायन्स फिक्शन, घोस्ट स्टोरी, राईट इन शॉर्ट 3 ऑफ इट्स स्ट्रॉंग पॉइंट्स दॅट मेड यू लाईक द बुक and 2 or 3 backdrops it has, fill them up in the tree diagram given. आणि मग दुसरी ऍक्टिव्हिटी जी अशी दिलेली आहे, अलीकडेच तुम्ही एखादं जर का लघुकथा वाचलेली असेल तर ती लघुकथा किंवा एखादी नॉवेल, कादंबरी वाचलेली असेल, एखादा ड्रामा जर तुम्ही वाचलेला असेल, बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे ड्रामा म्हणजे नाटक. त्याच्यानंतर पुढं सायन्स फिक्शन दिलेलं आहे, विज्ञान आधारित जर एखादं कंटेंट तुम्ही जर वाचलेलं असेल. त्याच्यानंतर घोस्ट स्टोरी, भूताची एखादी गोष्ट तुम्ही वाचली असेल तर त्या स्टोरीवरती आधारित तुम्हाला काय करायचंय तर त्याचा बुक रिव्ह्यू द्यायचा. पण कसा द्यायचा आहे त्याला खाली ट्री डायग्राम दिलेला आहे, ट्री डायग्रामच्या माध्यमातून द्यायचा आहे. आणि मग ते सांगितलंय काय, ट्री डायग्राम जर तुम्ही पाहिला तर नेम ऑफ द बुक इंटू ब्रॅकेट ऑथर ऑर रायटर. बरोबर. नेम ऑफ द बुक समजा तुम्ही विंग्स ऑफ फायर दिलं, ब्रॅकेटमध्ये तुम्ही डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम दिलं, बरोबर, हे नाव दिलं, म्हणजे तुमचं एक हेडिंग त्याचं कम्प्लीट झालं. नंतर सांगितलं राईट इन शॉर्ट 3 ऑफ इट्स स्ट्रॉंग पॉइंट्स अँड मेड यू लाईक द बुक. तुम्हाला ते पुस्तक का आवडलं त्याचे 3 स्ट्रॉंग पॉइंट्स त्या ठिकाणी द्यायचे. पहा, समजा द स्टोरी टीचेस अस किंवा टेल्स अस अबाउट द स्ट्रेंथ ऑफ ड्रीम्स. बरोबर. म्हणजे स्ट्रेंथ ऑफ ड्रीम्स हा एक पॉईंट देऊ आपण त्या ठिकाणी. तर ती स्टोरी काय शिकवते आपल्याला? स्वप्नांचं महत्व शिकवते, त्याची ताकद काय स्वप्नांची ती शिकवते. ध्येयवेडा व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर. सोशल मेसेज दिलेला आहे त्यांनी, इक्वॅलिटी दिलेली त्यांनी. बरोबर. त्यानंतर सायंटिफिक ॲटिट्यूड त्या स्टोरीमधून दिलेलं आहे. बरोबर. हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आणि मग ते त्याचे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. बरोबर. त्याच्यानंतर त्याला रेटिंग करायचं आहे. रेटिंग करताना इकडं तुम्हाला 5 स्टार पर्यंत दिलेलं आहे, साईडला कॉलम मध्ये बॉक्समध्ये दिलेलं आहे. एक जर तुम्ही स्टार दिला त्या स्टोरीला तर ती पुअर होईल. 2 स्टार जर असतील, 2 स्टार्स जर असतील तर ते ॲव्हरेज आहे. इफ यू गिव्ह 3 स्टार्स इट इज अ गुड स्टोरी. देन इफ यू गिव्ह 4 stars it will be a very good story. Then if you
give it 5 stars. It is an excellent story. ही म्हणजे उत्कृष्ट अशी असणारी एक्सलंट स्टोरी आहे असं तुमचं रेटिंग होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर त्याचे बॅकड्रॉप्स पण तुम्हाला द्यायचे. काय बॅकड्रॉप्स पण द्यायचे. तसं विंग्स ऑफ फायरला कोणत्याही पद्धतीचा बॅकड्रॉप आपण देऊ शकत नाही, बिकॉज द स्टोरी हॅज अ सिम्पल लँग्वेज. त्या स्टोरीला खूप साधी भाषा वापरलेली एपीजे अब्दुल कलाम यांनी, की एखाद्या साध्या व्यक्तीला ती समजून जाईल वाचताना. बरोबर, असं सोप्या भाषेमध्ये ते पुस्तक लिहिलेलं आहे. जर तुम्ही ते वाचलेलं असेल, मग ते कोणत्याही भाषेतलं असू द्या, बरोबर, मराठी असू द्या किंवा तमिळ, तेलुगू, कोणतं तुम्ही जे कोणी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय कोणत्याही भाषेतले असू द्या, तरी तुम्हाला त्याचे बॅकड्रॉप्स त्या ठिकाणी द्यायचे. त्याचे विकनेसेस बॅकड्रॉप्स, बरोबर, ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे. खाली डिटर्मिनर्स ही थर्ड ऍक्टिव्हिटी दिली. इट्स अ ग्रामॅटिकल पार्ट. Determiners are words that modify a noun or noun phrase and occur before them in a sentence. Determiners काय आहेत? Determiners ही असे शब्द आहेत की ते नामाला सुशोभित करतात आणि त्या नामाला किंवा नामाचा जो शब्दसमूह आहे त्याला सुशोभित करण्याचं काम करतात आणि ते त्या नामाच्या किंवा नामाच्या शब्दसमूहाच्या अगोदर वाक्यामध्ये येतात. जसं की द बॉय, बॉयला सुशोभित केलंय द ने. नंतर अन एक्सलंट, आताच मी म्हणलो होतो अन एक्सलंट स्टोरी, बरोबर, द स्टोरी, त्याच्या आधी एक्सलंट आला, स्टोरीचं वर्णन केलं आणि पुन्हा त्याच्या अगोदर अन आलं, बरोबर. मग मॉडिफायर्स म्हणून किंवा डिटर्मिनर्स म्हणून अ अँड द हे आर्टिकल्स पण वापरले जातात. ओके. त्याच्यानंतर पुढे असं सांगितलंय पहा, determiners provide a context to the noun they precede. मग आता डिटर्मिनर्स काय करतात तर एक कॉन्टेक्स्ट तयार करतात, महत्वाचा कॉन्टेक्स्ट. दे प्रेसिड टू द नाउन दे प्रेसिड, म्हणजे नामासाठी एक महत्वाचा असणारा संदर्भ ते तयार करतात. दे मे बी फॉलोइंग, खाली दिलेले आहे ते पहा. काय आर्टिकल, आर्टिकल्स काय आहेत? अ अँड द, अ अँड द हे आर्टिकल्स आहेत. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय डेमॉन्स्ट्रेटिव्ह. आता आर्टिकल्स कसे वापरले जातात ते तुम्हाला आर्टिकल्सच्या आपल्या लेक्चरमध्ये ते तुम्हाला नंतर सांगितले जातील. त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय आहेत तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह जे दर्शक असतात, दिस, दॅट, दोज, दिस. दिस इज शिंदे सर, दिस इज अ बुक, बरोबर, किंवा दिस इज अ बॉय. माझ्या जवळ जर एक मुलगा असेल तर आपण दिस इज अ बॉय म्हणू शकतो, दॅट इज अ बॉय असं आपण म्हणू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर दीज आर बॉईज, दोज आर बॉईज, म्हणजे जवळ लांब दाखवण्याचं काम कशाने केलं जातं? दिस, दॅट, दोज, दीज ने केलं जातं. एक वचन आणि एक वचन ते पण त्याच्यामध्ये सांगितलं जातं. कारण याच्याविषयी आपण सेपरेट त्या डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन याच्या आपण सेपरेट लेक्चरमध्ये पण बोलणार आहोत. ओके. त्याच्यानंतर पुढे असं सांगितलंय विच पण तिथं काय केलं आहे, विच पण ते दिलेलं आहे, ते पण डेमॉन्स्ट्रेटिव्हचं काम करतं. त्याच्यानंतर पुढे आहे पजेसिव्ह. थोडक्यात पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा पजेसिव्ह केसेस ऑफ प्रोनाउन, सर्वनामाची असणारी जी षष्टी विभक्ती आहे, पर्सनल प्रोनाउन असं म्हणू आपण, बरोबर. पर्सनल प्रोनाउन्स कोणते येतं? आय, वी, यू, ही, शी, इट, दे. ओके, हे झाले पर्सनल प्रोनाउन्स आणि यांच्या षष्टी विभक्ती येतात. म्हणजे जेव्हा आपण आय म्हणतो तेव्हा त्याची मी ही द्वितीय आहे, तर माय ही षष्टी आहे आणि माइन ही षष्टीची द्वितीय आहे. आय, मी, माय, माइन 4 भागामध्ये त्याला विभागलेलं असतं. तसंच वी, अस, आवर, आवर्स, यू, युअर, युअर्स, बरोबर. नंतर ही, हिम, हिज, हिज. नंतर शी, हर, नंतर हर्स. ओके. अशा पद्धतीने
त्याच्या षष्टी दे, नंतर देम, देर, देर्स. ओके, अशा पद्धतीने षष्टी विभक्तीची रूपे होतात. आणि त्याच्यात जे षष्टीची प्रथमा आहे म्हणजे माय, आवर, ओके, इट्स, त्याच्यानंतर देअर, ह्या सगळ्या षष्टी विभक्तीच्या प्रथमा आहेत आणि त्यांना पॉझिटिव्ह केसेस असं म्हणतात. त्या पॉझिटिव्ह केसेस ज्या आहेत त्यांनाच पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून म्हणतात, कारण ते नामाच्या अगोदर येतात. पहा, फॉर एक्झाम्पल मी काय म्हणू शकतो, माय शर्ट, हा माझा शर्ट आहे. पॉझिटिव्ह केसेसला तुम्ही स्वामित्वदर्शक विशेषण पण म्हणू शकता, कारण या शर्टचं वर्णन काय झालंय, माय शर्ट. ओके, माझा शर्ट, बरोबर. याच्यावरती दुसऱ्याचा हक्क नाहीये, याच्यावरती माझा मालकी हक्क आहे, बरोबर. आवर क्लास, हा जो क्लास आहे तो आपला आहे. आणि जर मी म्हणलो माझा आहे, शिंदे सरचं नाव आहे, ते शिंदे सरचं पहा, शिंदे सर्स अपॉस्ट्रॉफी एस, बरोबर, म्हणजे क्लासचा मालक शिंदे सर, बरोबर. पण आता म्हणतो हा क्लास आपला आहे, माझा एकट्याचा नाहीये, तुमचा आणि माझा मिळून आहे. ओके, तर इथं थोडक्यात या क्लासचा मालकी हक्क सांगितलं होतं, म्हणून त्यांना पॉझिटिव्ह केसेस असं म्हटलं जातं. मग माय क्लास, आवर क्लास, हिज बुक, हर बुक, बरोबर. अशा पद्धतीने आपण काय करतो, तर षष्टी विभक्ती वापरतो. आणि त्याच्या द्वितीय हर्स, नंतर हिज, इट्स, दॅस, ओके, अशा पद्धतीने होतं. त्याच्यानंतर पण ते नामाच्या अगोदर येतात. माय शर्ट, शर्ट झालं नाव, आणि माय हे झालं पॉझिटिव्ह. ओके, याला मॉडिफायर डिटर्मिनर असं पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय क्वांटिफायर्स. आता क्वांटिफायर्स म्हणजे थोडक्यात ज्यांना आपण परिमाणदर्शक म्हणतो, बरोबर. फ्यू, मेनी, मच, मोर, एव्हरी, इच, सम आणि अजून काही, बरोबर. पहा, जेव्हा आपण असं आपल्याला विचारलं जातं की पाणी, मला पाणी द्या, बरोबर, त्यावेळेस आपण म्हणतो एक ग्लास भर पाणी द्या. पण जनरली आपण बोलताना काय म्हणतो, मला थोडंसं पाणी द्या, बरोबर. आई आपल्याला शेजारून साखर आणायला सांगते, बरोबर. मग शेजारून साखर आणायला सांगितल्यानंतर आई म्हणत जा शेजारच्याकडून 1 किलो साखर आण. आई आपल्याला त्यावेळेस सांगते जा शेजारून थोडी साखर आण. आपण कप घेऊन जातो किंवा वाटी घेऊन जातो आणि आपण म्हणतो थोडी साखर सांगितली आहे थोडी, बरोबर. मग इथं सम हा जो शब्द वापरलाय किंवा फ्यू हा शब्द वापरला जातो, म्हणजे जशी वस्तू असेल तसं सम, फ्यू असं वापरलं जातं. व्यक्तींसाठी, वस्तूंसाठी, बरोबर, म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या गोष्टींसाठी. खूप लोक होते जे आपल्याला क्वांटिटीज देता येत नाही, ते आपण खूप म्हणतो, बरोबर. तर हे सगळे कोण आहेत, क्वांटिफायर्स आहेत, बरोबर. आणि मग त्यांचा आपण परिमाण देऊ शकत नाही, म्हणजे एकंदरीत आपण त्यांना मोजू शकत नाही, ते परिमाणदर्शक आहे, बरोबर. ते नामाच्या अगोदर वापरले जातात. पहा, सम वॉटर, फ्यू पीपल, बरोबर, किंवा मेनी थिंग्स, बरोबर. ही नाम आहे, नामाच्या अगोदर ती वापरली जातात, म्हणून त्यांना मॉडिफायर्स असं म्हटलं जातं. किंवा त्यांना डिटर्मिनर्स, मी सारखा मॉडिफायर्स हा शब्द वापरतोय, तुमचं जमलिंग होऊन देऊ नका. मॉडिफायर्स म्हणजे डिटर्मिनर्स, जे नामाला सुशोभित करतात. ओके, त्याच्यानंतर पुढे असं सांगितलंय की न्यूमरल्स दिलेले आहेत. न्यूमरल्स म्हणजे जे संख्येमध्ये असतात. मग आता इथं न्यूमरलचे पण 2 प्रकार पडतात बरं का, कार्डिनल्स आणि ऑर्डिनल्स. कार्डिनल्स संख्यादर्शक आणि ऑर्डिनल्स म्हणजे क्रमदर्शक, बरोबर. कार्डिनल्स 1 2 3 4 असं आपण म्हणतो, बरोबर. तिथं 5 मुलं होती, बरोबर. 5 बॉईज किंवा 5 बॉय, बरोबर. मग आपण गर्ल्स असं म्हणतो, संख्या 5 ची देतो. मग ते 5 हे विशेषणाचंच काम करतं, ते पण लक्षात घ्या, विशेषणाचं काम करतं. पण ते नामाच्या अगोदर आलेलं असतं. पहा, UPSCचा निकाल लागलाय, 1000 पोस्ट होत्या, बरोबर. ही गॉट द रँक 999th TH, बरोबर. 9th TH लावतो आपण, क्रम सांगतो त्याचा, क्रमवाचक, बरोबर. मग फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आपण ज्यावेळेस रँकिंग सांगतो, बरोबर, त्यावेळेस ते पण काय होतात, न्यूमरल्स होतात. आणि इथं सांगितलंय पहा, 1 4 100 फर्स्ट, फोर्थ आणि 100th TH, बरोबर. 1000th किंवा
1000 म्हणण्याच्या ऐवजी आपण त्याला आणखीन वेगळा शब्द वापरू शकतो. हजारो वापरतो आपण, हजार वापरतो. पण एकंदरीत रँक देणं, बरोबर, जिथं आपण ST, ND आणि TH असे जोडतो अंकांना, बरोबर, तर त्या ठिकाणी ते पण न्यूमरल्स होऊन जातात आणि ते नावाच्या अगोदरच वापरलेले असतात. रँक, फर्स्ट रँक, मग रँक झालं नाऊन आणि फर्स्ट हे त्याचा क्रम झाला, बरोबर, संख्येने मांडलेला, संख्या जरी. ओके, तर खाली अंडरलाईन ओनली डिटर्मिनर्स इन द फॉलोइंग. खाली दिलेले ज्या सेंटेन्स आहेत त्या सेंटेन्समध्ये आलेले जे डिटर्मिनर्स आहेत ते डिटर्मिनर्स तुम्हाला या ठिकाणी अंडरलाईन करायचे. तर पहा, माय ब्रदर बॉट अ फ्यू मॅगझिन्स. पहा, माय ब्रदर बॉट अ फ्यू मॅगझिन्स, याच्यामध्ये जर एकंदरीत पाहिलं तर ते डिटर्मिनर्स कसे आलेत पहा. माय ब्रदर, ब्रदर नावने त्याला चिकटून माय हा शब्द आला. मग माय हे पॉझिटिव्ह आहे, ते सुरुवातीला दिलेलं आहे, बरोबर. नंतर तर माय हे काय झालं, डिटर्मिनर झालं, त्याला अंडरलाईन करा. त्याच्यानंतर पुढे आहे बॉट अ फ्यू मॅगझिन्स. मॅगझिन्स हे नाम आहे, अनेक गोष्टी सॉरी, आणि हे आर्टिकल आहे आणि फ्यू हे जे आहे ते क्वांटिफायर आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं आर्टिकल्स मध्ये एक नंबरला आहे, ते वापरलंय त्या सेंटेन्समध्ये. क्वांटिफायर्स मध्ये फ्यू एक नंबरला आहे, तेही वापरले. आणि पॉझिटिव्ह मध्ये माय ते पण वापरले. म्हणजे तुम्ही वरचे जे शब्द आहेत तुमच्या ऍक्टिव्हिटी मधले, ते वरचे शब्द पाहून तुम्ही सेंटेन्समध्ये अंडरलाईन करू शकता. एक उदाहरण आणखी घेत, बरं, आपण सगळेच उदाहरणं घेऊयात. मला असं करायचं होतं की एक उदाहरण अजून घ्यायचं आणि बाकी तुम्हाला सोडायला लावायचे, पण चला तुम्ही आपल्या व्हिडिओच्या मदतीने तेही करू शकता. तर पहा, विच इज युअर फ्रेंड्स नेम, विच इज युअर फ्रेंड्स नेम. मग इथं सांगितलंय की सॉरी, व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम, सॉरी, व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम. तर इथं युअर हे काय आलेलं आहे, पॉझिटिव्ह किंवा डिटर्मिनर या ठिकाणी आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलंय विच रायटर वॉज ऑल्सो द प्रेसिडेंट ऑफ आवर कंट्री. आताच मी त्यांच्याविषयी बुक रिव्ह्यू मध्ये बोललोय, बरोबर. विच रायटर, मग रायटर हे नाम आहे, विच हे त्याचं डिटर्मिनर आहे. ओके, मॉडिफायर आहे, त्याला अंडरलाईन करा. नंतर वॉज ऑल्सो द अंडरलाईन करा, कारण हे पण काय डिटर्मिनर आहे. प्रेसिडेंट ऑफ आवर कंट्री, प्रेसिडेंट पण नाम आहे आणि इथं आवर कंट्री हे नाम आहे. आवर म्हणजे आपला देश, पॉझिटिव्ह आलेलं आहे. ओके, तर त्याला अंडरलाईन करा. म्हणजे या सेंटेन्समध्ये विच, द आणि आवर याला तुम्हाला अंडरलाईन करायची. त्याच्यानंतर दीज आर सम टॉईज, दीज आर सम टॉईज म्हणजे या ठिकाणी सम हे काय आलेलं आहे, तर डिटर्मिनर आलेलं आहे. दिस हे सुद्धा डिटर्मिनरच काम करतं, पण ते सेपरेट, थोडक्यात सुरुवातीला आलेले ते कर्त्याचं काम करत आहे, सर्वनाम आहे. ओके, त्याच्यानंतर दीज टॉईज आर न्यू. आता इथं दीजने काय केलं, नामाच्या अगोदर आल्यामुळे ते डिटर्मिनर झालं. वरच्या वाक्यामध्ये दीज नाहीये, बरोबर, पण या वाक्यात आणि त्या वाक्यात, वरच्या वाक्यात दीज हे कोण आहे, तर थोडक्यात सर्वनाम आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतो. आणि इथं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, दिस टॉईज आपण म्हणतो, बरोबर. त्या असणाऱ्या दोन वस्तू किंवा खेळण्या, बरोबर. तर इथं दीज आहे. पाचव्या सेंटेन्समध्ये दिस टॉईज आर न्यू, याच्यामध्ये दीज हे मॉडिफायर आहे. आणि चौथ्या वाक्यामध्ये सम हे काय मॉडिफायर आहे, बरोबर, कारण ते क्वांटिफायर्स मध्ये येतं आणि हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये येतं. त्याच्यानंतर दॅट डॉक्टर इज अन एक्सपर्ट डेंटिस्ट अँड ही हॅज मेनी पेशंट्स. पण दॅट डॉक्टरच्या अगोदर दॅट आलंय, मग हे पण डिटर्मिनर आहे. इज अन एक्सपर्टच्या अगोदर अन आलंय, मग ते पण डिटर्मिनर आहे. डेंटिस्ट अँड ही हॅज मेनी पेशंट्स. पेशंट्स हे नाम आहे आणि मेनी हे त्या ठिकाणी डिटर्मिनर आहे. तर अशा पद्धतीने या शेवटच्या सेंटेन्समध्ये दॅट, अँड आणि मेनी हे काय आहेत, तर डिटर्मिनर्स आहेत शेवटच्या 6व्या सेंटेन्समध्ये. अशा आणखीन वाक्य तुम्ही या स्टोरी मधले घ्या किंवा आणखीन कुठलेही बाहेरचे वाक्य घ्या,
ते घेऊन तुम्ही आणखीन या ठिकाणी डिटर्मिनर्स अंडरलाईन करून ऍक्टिव्हिटी तुमच्या वहीमध्ये सोडवा. ओके, तर इथं तुमची चिटचॅटची ऍक्टिव्हिटी संपलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण पेज नंबर 69 हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. ओके, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थांबूयात आपण. धन्यवाद.